महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। विदर्भ न्यूज माझा, आवाज जनसामान्यांचा। लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण, संशयित युवकाविरुद्ध गुन्हे दाखल। दिग्रस तालुक्यातील वरंदळी येथे एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात संशयित युवकाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलीचा भाऊ व आई ऊस तोडणीसाठी बाहेरगावी गेले होते। वडील शेतातील पिकाची राखण करण्यासाठी गेले असताना मुलगी काकूजवळ झोपली होती। दिनांक 18 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास संशयित शुभम गणेश जाधव, वय 20 वर्ष, राहणार शेलू कोपरा, तालुका पुसद, यांना लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा संशय मुलीच्या वडिलांनी व्यक्त केलाय। अल्पवयीनच्या वडिलांनं या घटनेची तक्रार दिनांक 20 जानेवारी रोजी रात्री दिग्रस पोलीस ठाण्यात दिली। त्यावरून पोलिसांनी संशयित शुभम गणेश जाधव याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे। पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगानं फिरवली असून पुढील तपास सुरू आहे।